कर्जत परिसरात विनापरवाना चालवले जाणारे ट्रॅक्टर ट्रॉलींवर राज्य प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल यांच्या वतीनं धडक कारवाई करण्यात आली आहे। अचानक राबवण्यात आलेल्या या मोहिमेत ट्रॅक्टर मालकांवर सुमारे 2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून त्यापैकी 1.5 लाख रुपयांचा दंड शासनाकडे महसूल म्हणून जमा करण्यात आलाय। कर्जत तालुक्यात आणि आसपासच्या भागात विना नोंदणी क्रमांक नसलेली आणि वैध कागदपत्रांशिवाय चालवली जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली मोठ्या प्रमाणावर आढळून आल्याची तक्रार प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल यांना प्राप्त झाली होती। त्यानुसार 4 वायुवेग पथकांनी एकाच वेळी कर्जत आणि होमगाव परिसरात ही कारवाई केली। या कारवाईमुळे शेतीसाठी दाखवून प्रत्यक्षात व्यापारासाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली धारकांची मोठी धावपळ उडाली। अनेक वाहनांवर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता नसल्यामुळे दंडात्मक कारवाई करून संबंधित चालकांना कर्जत पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलं। त्या ठिकाणीच त्यांच्याकडून दंडाची वसुली करण्यात आली। या मोहिमेदरम्यान सुमारे 100 ट्रॅक्टर आणि इतर वाहनं तपासण्यात आली। त्यात गॅरेजमध्ये कामासाठी असलेली आणि रस्त्याच्या कडेला उभी असलेली वाहनंही तपासण्यात आली। एकूण कारवाईत रुपये 1,95,000 दंड ठोठावण्यात आला। त्यापैकी रुपये 1,50,000 रक्कम वसूल करण्यात आली। या कारवाईमुळे काही शेतकरी वर्गाच्या वाहनांना त्रास झाला असला तरी कायदेशीरतेच्या दृष्टीनं ती आवश्यक असल्याचं स्पष्ट करण्यात आलं। या कारवाईत प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेलच्या वायुयोग पथकातील निरीक्षक अधिकारी माळवे, माने, पाटील, शिंदे आणि वारे यांनी भाग घेऊन कौतुकास्पद कामगिरी बजावली। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत।